नमस्कार मित्रांनो, पशुसंवर्धन योजना याच्या अंतर्गत कागदपत्र जे अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे कागदपत्र कसे अपलोड करायचे याबद्दलचा व्हिडिओ याआधीच आपण अपलोड केलेला आहे. परंतु अनेक जणांना यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेत. याच प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. ज्या काय लाभार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना विविध प्रश्न कागदपत्राबाबत निर्माण झालेले आहेत, जे संभ्रम निर्माण झाले आहेत किंवा या ठिकाणी स्टार मार्क दाखवत आहे, हे कागदपत्र मग माझ्याकडे नाही, मग मी काय अपलोड करू, तर अशा ठिकाणी काय अपलोड करायचं किंवा कोणतं कागदपत्र अपलोड करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण आपल्या मनातील प्रश्नांचं समाधान करणारे माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मिळत राहील. आता प्रामुख्यानं ही योजना काय आहे, लाभ कसा मिळणार, यामध्ये अर्ज याचे सविस्तर पार्ट आपण प्रत्येक स्टेपला घेत आलेलो आहोत. त्यामुळे आता नव्याने परत योजना काय, अनुदान किती मिळणार, कसं मिळणार हे या व्हिडिओमध्ये चर्चा करण्यात अर्थ नाही. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला फक्त कागदपत्र अपलोड करताना ज्या काय अडचणी निर्माण होतात, या अडचणी कोणत्या आणि यावर कसा पर्याय आपण उपलब्ध करू शकतो याची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. आता प्रामुख्याने फोटो ओळखपत्र जो पर्याय आहे किंवा फोटो ओळखपत्रामध्ये काय अपलोड करायचं, हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता की फोटो ओळखपत्र विचारतं त्या ठिकाणी काय अपलोड करू. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं कोणतंही एक ओळखपत्र असं अपलोड करू शकता ज्या ओळखपत्रावर तुमचा फोटो उपलब्ध असेल. त्यामध्ये तुमचं आधार कार्ड असू शकतं, पॅन कार्ड असू शकतं किंवा मतदान कार्ड देखील असू शकतं. या तिन्हीवरही तुमचा फोटो उपलब्ध आहे. त्यापैकी कोणतंही कागदपत्र जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकताय. आता त्यानंतर विषय जमिनीचा 7/12/8चा, हे तर कंपल्सरी अपलोड करणंच आहे. परंतु काही लाभार्थ्याच्या काही कारण ज्यांची निवड झाली अशा काही महिला असतील किंवा घरातील काही सदस्य असतील, त्यांच्या नावावर जमीनच नाही असे काही शेतकरी किंवा अर्जदार आहेत, तर त्यांनी काय करायचं. तर त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जर घरात कुणाच्या नावावर जमीन असेल, जर पत्नीच्या नावाने अर्ज निवड झाली असेल तर पतीच्या नावावर जमीन असू शकते किंवा मुलाच्या नावावर झाली असेल तर वडिलाच्या नावाने जमीन असू शकते. अशा घरातील जर कोणाच्याही नावावर जर ती जमीन उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते सहमतीपत्र त्यासोबत त्या व्यक्तीची 7/12, ज्या व्यक्तीचं तुमच्या घरातील जो सदस्य आहे त्या सदस्याच्या 7/12 आणि 8 त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यासोबतच जे काय सहमतीपत्र आहे ते देखील अपलोड करायचे. परंतु ज्यांच्या नावावर स्वतःच्याच जमीन आहे, ज्या अर्जदाराच्या स्वतःच्याच नावावर 7/12/8 आहे, त्या अर्जदाराला हे सहमतीपत्र अपलोड करायचं नाही. त्या ठिकाणी जरी स्टार मार्क दाखवत असेल तरी तुम्हाला ते अपलोड करण्याची आवश्यकता नाही, ते मॅन्डेटरी नाही, ते सोडून द्या. कारण ते मॅन्डेटरी कोणासाठी आहे, ज्यांच्यासाठी किंवा ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांच्यासाठी. तुमच्या नावावर जमीन आहे, तुम्ही 7/12/8 अपलोड करताय, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला काहीही अपलोड करण्याची आवश्यकता राहणार नाही. आता सहमतीपत्राचा विषय, सहमतीपत्राचं जे फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आता काय झाला विषय की सहमतीपत्र बऱ्याच जणांकडून म्हणजे मागच्या ह्याच्यात आपण मागील ज्यावेळेस या योजनेमध्ये प्रत्येक वेळेस सहमतीपत्र बॉन्डवर घेतलं होतं, परंतु यावेळेस शासनाचे थोडे नियम चेंज झाल्यामुळं बॉन्ड डायरेक्ट थेट 500 रुपयाचा बॉन्ड आहे. यामध्ये काही सूचना किंवा काही सवलत मिळते का हे पाहण्यासाठी त्यांच्या हेल्पलाईन नंबरला आज रविवार असल्यामुळे आपल्याला त्यांच्याकडून काही माहिती मिळाली नाही. याची माहिती आपण उद्या सोमवार किंवा मंगळवारी त्यांच्याकडून घेऊन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. किंवा हे जे सहमतीपत्र द्यायचं आहे हे दुसऱ्या कागदावर दिलं तर चालतं का किंवा बॉन्डवरच द्यावं लागतं, याची जी माहिती आहे ती त्यांच्याकडून घेऊन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. सध्या मी विनाकारण काही तुम्हाला सांगू शकत नाही, कारण याआधी आपण बॉन्डवरच अपलोड केलं होतं. परंतु या मागच्या 2-3 महिन्यामध्ये बऱ्याच योजनांसाठी शासनानं बॉन्ड कंपल्सरी ठेवलेला नाही, त्यातून काढून घेतलेला आहे. त्यामुळे यामध्ये आता काय आहे त्या विभागाला विचारल्याशिवाय किंवा त्यांच्या पद्धतीनं विचारल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही किंवा आपण त्यावर ॲक्शन घेऊ शकत नाही. जर बॉन्ड सध्या उपलब्ध असेल तर बॉन्ड बिंदास अपलोड करू शकता, बॉन्डला काही अडचण नाही. परंतु बॉन्ड न करण्याचं कारण किंवा बॉन्ड न अपलोड करता भागू शकतं का हे आजच्या घडीला सांगू शकत नाही. बॉन्ड तर चालणार हे 100% मान्य आहे. आता जात प्रमाणपत्र कंपल्सरी दाखवतं, परंतु कोणाला, सर्वसाधारण घटकातून जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्राची गरजच नाही ना. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त जे अनुसूचित जाती जमाती अंतर्गत जे शेतकरी असतील, जे लाभार्थी असतील, जे अर्जदार असतील त्यांनाच त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहे. बाकीच्यांना अपलोड करण्याची आवश्यकता नाही, ते सुद्धा सोडून दिला ऑप्शन तरी देखील चालतो. आता त्यानंतरचा विषय अपत्य प्रमाणपत्र. अपत्य प्रमाणपत्र, या अपत्य प्रमाणपत्रामध्ये सगळ्यांना ते अपत्य प्रमाणपत्र भरूनच द्यावं लागणार आहे. अपत्य प्रमाणपत्राची PDF जी आहे, जे स्वयंघोषित प्रमाणपत्र आहे, ज्याची जी PDF आहे त्या PDFची लिंक आपण मागच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओच्याही डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. ज्या ठिकाणावर तुम्ही जे काय ते प्रमाणपत्र, स्वयंघोषणा प्रमाणपत्र जे फॉर्मॅट आहे, जी PDF फाईल आहे ते त्या ठिकाणावर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ती भरून त्या ठिकाणी अपलोड करू शकता. आता अपत्य प्रमाणपत्र जर अपत्य नसेलच तर
अपत्य नसताना देखील ते अपत्य प्रमाणपत्र तुम्हाला भरावं लागणार आहे। त्या ठिकाणी तुम्ही 00 करून ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे, कारण अपत्य प्रमाणपत्र त्या ठिकाणी मॅन्डेटरी केलेलं आहे आणि ते तुम्ही देऊ शकताय। जसं कास्ट प्रमाणपत्र सर्वसाधारण घटकासाठी तुम्ही देऊ शकत नाही, तसं अपत्य प्रमाणपत्र तुम्ही किंवा 00 त्या ठिकाणी अपत्य नाही या ठिकाणी 00 करून तुम्ही अपलोड करू शकता, त्या ठिकाणी काही अडचण नाही। त्यामुळे अपत्य प्रमाणपत्र तुम्हाला थेट अपलोड करता येणार आहे। त्या ठिकाणी 0 जरी टाकलं, तुम्हाला अपत्य जरी नसेल तरी देखील तुम्ही 0 टाकून त्या ठिकाणी अपलोड करू शकता। आता बाकीची जी कागदपत्रे आहेत, या कागदपत्रामध्ये जे तुमच्याकडे अवेलेबल असेल, जे उपलब्ध असतील तेच कागदपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे। जर तुमच्याकडे शैक्षणिक प्रमाणपत्र असेल, तुमच्या शिक्षणाचा दाखला निश्चितपणे अपलोड करा। जर तुमच्याकडे एखादं प्रशिक्षण घेतलेलं प्रमाणपत्र असेल, निश्चितपणे अपलोड करा। तुम्ही बचत गटाचे सदस्य मेंबर असाल तर तुम्ही बचत गटाचा नक्कीच प्रूफ द्या, कारण तुम्हाला या गोष्टीमुळे निवड प्रक्रियेमध्ये कुठेतरी प्राधान्य मिळणार आहे, हे लक्षात ठेवा। तुम्ही वरचे 4च कागदपत्र जरी अपलोड केले तरी तुम्ही त्या यादीमध्ये समाविष्ट होणार आहात, परंतु निवड प्रक्रियेची प्राधान्यक्रम आहे, हा प्राधान्यक्रम तुमच्या या गोष्टीवर ठरणार आहे, हे लक्षात ठेवा। ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र आहे, ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेलं प्रमाणपत्र आहे, ज्यांच्याकडे बचत गट आहे, ज्यांच्याकडे दिव्यांग आहे, हे प्रमाणपत्र जर उपलब्ध असूनही तुम्ही अपलोड करत नसाल तर तुम्ही सर्वसाधारण घटकामध्येच जाता। जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी प्राधान्य एक्स्ट्रा मिळणार आहे। त्यामुळे जे उपलब्ध आहे ते नक्कीच अपलोड करा। बँक पासबुक कंपल्सरी अपलोड करा। आता जन्म पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड जरी अपलोड केलं तरी चालेल, मतदान कार्ड जरी केलं तरी चालेल, किंवा तुमच्या शाळेचा टीसी काय जर असेल तर देखील त्या ठिकाणी चालू शकतो, निर्गम देखील चालू शकतो। असेल तर जन्म प्रमाण पुरावा जर नसेल तरी त्या ठिकाणी काही कंपल्सरी नाही, किंवा नाही अपलोड केला तरी काही अडचण नाही, परंतु त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड जरी अपलोड केलं तरी काही अडचण येणार नाही। आता प्रमुख गोष्ट, किंवा एखादं कागदपत्र अपलोड करताना चुकलं किंवा त्या ठिकाणी काही जर चूक झाली तर काय करता येतं। आता जे तुम्ही कागदपत्र अपलोड करणार यासाठी तुम्हाला 15 जून 2025 ही तारीख अंतिम आहे। 15 जून 2025 पर्यंत तुम्हाला कागदपत्र अपलोड करता येणार आहे। त्यानंतर 16 जून ते 24 जून या कालावधीमध्ये विभागाकडून तुमच्या प्रत्येक कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे, आणि या कागदपत्रामध्ये जी त्रुटी असेल ती त्रुटी तुम्हाला भरून काढण्यासाठी 25 जून ते 27 जून असे 2 दिवस दिले जाणार आहेत। याचे मेसेज देखील ज्यांच्या त्रुटी असतील त्यांना पाठवले जातात। मग ज्या अर्जामध्ये काही त्रुटी आली आहे कागदपत्रामध्ये, ते अर्ज त्यावेळी तुम्ही दुरुस्त करून परत अपलोड करू शकताय। कधी 25 जून ते 27 जून या कालावधीमध्ये। आता या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घ्या, मुदतवाढ आता कोणत्याच गोष्टीला या ठिकाणी मिळत नाही। एक तर अर्जालाच मिळालेली नाही, त्यामुळे वेळापत्रकामध्ये कोणताही बदल होत नाही। वेळापत्रक अर्ज सुरू व्हायच्या आधी जाहीर झालेलं आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट टाइम टू टाइम आणि डेट टू डेटच होणार आहे। त्यामुळं बघू डेट वाढल काय होईल, मेसेज आलाय तात्काळ कागदपत्र अपलोड करून घ्या। बाकीची प्रोसेस अर्ज करताना देखील ते सांगितलं होतं, यामध्ये वेळापत्रक आधी जाहीर झालेलं आहे। त्यामुळं या मागची जी हिस्ट्री आहे तीच हिस्ट्री आपण प्रत्येक वेळेस पुढे अवलंब करण्याचा प्रयत्न करतो। मागच्या वर्षी देखील कोणत्याही प्रकारची मुदतवाढ यामध्ये मिळाली नव्हती, मग यावर्षी तरी कशी मिळेल। मुदतवाढ का मिळत नाही तर 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला अर्ज करण्यासाठी दिला होता, परत त्यामध्ये आणखी मुदतवाढ, आणि वेळापत्रक आधीच जाहीर झालेलं असतं। याचं वेळापत्रक देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये अर्ज करण्याच्या व्हिडिओमध्ये, किंवा मला वाटतं अर्ज करण्याच्या व्हिडिओमध्येच आपण त्याबद्दल चर्चा केली होती की यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला बाकीची प्रक्रिया पूर्ण करता येते, किंवा वेळापत्रक कशा पद्धतीने सादर करता येतं, किंवा फायनल यादी कधी लागणार याच्यापर्यंत आपण त्या वेळापत्रकामध्ये माहिती घेतलेली आहे। आता कागदपत्राबाबतचे जवळपास जे काय आपल्या मनातील शंका असतील, ज्या समस्या असतील, त्या सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामध्ये जात प्रमाणपत्र असतील, सहमतीपत्र असतील, हे दोनच सर्वात मेन, आणि अपत्यवर जास्त जणांचे प्रश्न होते की अपत्य प्रमाणपत्र आता कसं करू, मला अपत्य नाही। तर हे जे काय 3 प्रश्न होते, जात प्रमाणपत्र कुणी अपलोड करायचं, माझी स्वतःच्या नावाची जमीन असताना मी सहमतीपत्र कुणाचं अपलोड करू, तर सहमतीपत्र अपलोड करूच नका ना, गरजच नाही। जात प्रमाणपत्र SC ST अनुसूचित जाती जमातीमधील जर लाभार्थी किंवा शेतकरी असेल तरच त्या व्यक्तीला त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहे, बाकीच्यांना त्या ठिकाणी अपलोड करण्याची आवश्यकता नाही। चला, याच्या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न करा। आम्ही नक्कीच आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करू। दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण आणि आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहील। चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।